नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे महाबळेश्वर गौरव. आणि आज आपण घेऊन आलेलो आहोत एका मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूयात. मंडळी, 9 वर्षापूर्वी एक मराठी चित्रपट आला होता ज्याचं नाव होतं काकस्पर्श. आणि काकस्पर्श हा चित्रपट मी त्या काळात बघितला होता. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तशाच प्रकारचा एक मराठी चित्रपट आलाय का, आणि त्याचं नाव पांघरुण आहे. तर त्याच्याविषयी मला खरंच उत्सुकता वाटली आणि त्याच्यामुळेच मी चित्रपटाविषयी रिव्ह्यू करण्याचा विचार केला आणि चित्रपट बघून आलो. पांघरुण आणि काकस्पर्श या दोघांमधील साम्य एकच आहे, ते म्हणजे महेश मांजरेकर. त्या काळात काकस्पर्श मी पाहिला होता आणि त्यातील एक टॅगलाईन होती विलक्षण. तर ही त्या वेळेला मला अजिबात काही समजली नव्हती, पण ज्या वेळेला मी पांघरुण बघून आलो आणि त्याच्यातही लिहिलं होतं की पुन्हा एकदा एक विलक्षण प्रेम कहाणी. तर ह्या विलक्षण या शब्दाचा अर्थ मला आज उलगडला ज्या वेळेला मी पांघरुण हा चित्रपट पाहिला. त्या विलक्षणचा अर्थ काय असेल आणि विलक्षण हा शब्द किती इम्पॉर्टंट आहे या अशा प्रकारच्या चित्रपटासाठी, हे मला पांघरुण पाहून आल्यानंतर समजलं. तर आज आपण बोलूयात पांघरुण या सिनेमाविषयी. पांघरुण हे नावच बऱ्याच काही गोष्टी आपल्या मनात प्रश्न करून जातं, कारण पांघरुणचे बरेच अर्थ होतात. बरेच अर्थ होण्यापेक्षाही पांघरुण म्हटल्यावरती आपल्याला मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पांघरुण आपल्या डोक्यात येत असतील. पण हा जो पांघरुण हा चित्रपट आहे तो काहीसा वेगळा आहे. आणि काकस्पर्शाची तुलना मी यासोबत नाही करू शकत, कारण तो काळ वेगळा होता, त्याची कथा वेगळी होती आणि पांघरुणची कथा पूर्णपणे वेगळी आहे. पण मी डोक्यात काकस्पर्शच घेऊन गेलो होतो आणि ज्या वेळेला मी पांघरुण बघितला तर त्यानंतर मला समजलं की हे काहीतरी विलक्षण आहे आणि पहिल्या चित्रपटापेक्षा हा वेगळा आहे. कारण मला वाटलं होतं की हा सिक्वेल असेल किंवा त्याच्या आधीची कहाणी असेल, पण दोन्हीही विभिन्न आहेत आणि हे पाहण्यासाठी तुम्हाला पांघरुण हा चित्रपट बघावा लागेल. तर ही कथा आहे लक्ष्मी या पात्राची. लक्ष्मी ही 14 ते 15 वर्षाची विधवा स्त्री आहे आणि तिचे वडील जे असतात, रामनाथ म्हणून तिचे वडील आहेत, तर ते एका ब्रिटिश अधिकाऱ्याकडे कामाला असतात आणि त्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या मुली असतात, त्यांच्यासोबत ही लक्ष्मी वाढत असते, लहानपणापासूनची मोठी झालेली असते. त्याच्यामुळे तिचं इंग्रजीवरती प्रभुत्व असतं आणि इंग्रजीसोबतच ती बॅले हा नृत्य प्रकारही त्यांच्याकडे शिकते. आणि दुसरं जे महत्त्वाचं पात्र आहे ते आहे अंतू गुरुजी. तर अंतू गुरुजी हे दुसऱ्या एका गावात राहत असतात. विख्यात असे कीर्तनकार असतात, विद्वान असतात. ते देखील विदुर असतात आणि त्यांच्या देखील पत्नीचं निधन झालेलं असतं. 2 मुली असतात त्यांना लहान. तर ह्या 2 महत्त्वाच्या पात्रांविषयी ही कथा आहे. चित्रपट जसा पुढे जाऊ लागतो तशी आपली अल्लड असणारी लक्ष्मी हिच्यासाठी अंतू गुरुजींचं स्थळ येतं आणि अंतू गुरुजी हे दुसऱ्या गावात असतात आणि त्यांचं स्थळ आल्यामुळे तिचे बाबा तिला लग्नाविषयी सांगतात आणि तिला हे लग्न करायचं नसतं, तिला अमान्य असतं, कारण तिला एका इंग्रजी अधिकाऱ्याविषयी मनामध्ये प्रेम असतं. सो लक्ष्मी आपल्या घरातल्यांच्या दबावाखाली ह्या विवाहास तयार होते आणि तिथून पुढे चालू होतो हा प्रवास लक्ष्मी आणि अंतू गुरुजींचा. आणि अतिशय उत्तम प्रकारे हे सर्व काही रेखाटले. अंतू गुरुजींच्या गावाला गेल्यानंतर ती अल्लड असणारी लक्ष्मी किती वेगळ्या जगात जाते, वेगळ्या जगात प्रवेश करते आणि तिच्यावरती त्या 2 लहान मुलींची जबाबदारी येते. अंतू गुरुजी तिच्यासोबत काय व्यवहार करतात. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं कॅरेक्टर चित्रपटामध्ये येतं, ते म्हणजे माधव नावाचं. आणि तो माधव आणि लक्ष्मीचं काय आहे किंवा अंतू गुरुजींचं आणि लक्ष्मी या त्रिकुटाभोवती फिरणारी ही कथा आहे. चांगल्या पद्धतीने साचेबद्ध केलेला दिग्दर्शक म्हणजे आपले महेश सर. तर महेश सरांनी अतिशय उत्तम प्रकारे या तिघांची गुंफण केलेली आणि मला सांगताना आवडेल की हा चित्रपट थिएटरमध्ये बघावा अशाच प्रकारचा आहे. तर आपण पात्रांविषयी बोलूयात. लक्ष्मी हे पात्र गौरी इंगवले हिने केलेलं आहे, म्हणजेच महेश मांजरेकर सरांचीच मुलगी आहे ती. आणि तिने अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष्मी उभी केलेली आहे, साकारलेली आहे आणि तिचा अभिनय अतिशय दर्जेदार झालेला आहे. त्यासोबतच अंतू गुरुजी म्हणजे आपले अमोल बावडेकर, तर त्यांनी देखील न्याय दिलेला आहे. आणि खूप अतिशय चांगला अभिनय काय असतो हे जर आपल्याला बघायचं असेल तर अंतू गुरुजी हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व हा काळ आहे आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीने त्या दोघांनी उमटवलेला आहे. आणि सोबतच माधव हे जे पात्र आहे म्हणजेच रोहित फाळके म्हणून, त्यांनीसुद्धा त्यांची भूमिका अतिशय चांगल्या आणि साध्या सोप्या पद्धतीने पण तितकीच लक्षात राहणारी आणि त्या भूमिकेला न्याय देणारा अभिनय हा रोहितने केलेला आहे. आणि या तिघांसोबतच अजून एक महत्त्वाचं पात्र आहे आणि ते म्हणजे राधा अक्का. राधा अक्का हे एक महत्त्वाचं पात्र आहे आणि राधा अक्का जर नसत्या तर हा चित्रपट पूर्ण झाला नसता असंच मी म्हणेन.
तर राधा अक्का म्हणजे आपल्या सुलेखा तळवळकर, त्यांनी अतिशय उत्कृष्ट अभिनय केलेला आहे. म्हणजे अभिनयाच्या बाबतीत हा चित्रपट पूर्णतः सरस आहे. म्हणजे प्रत्येकाचाच अभिनय उत्तम, उत्कृष्ट आणि दर्जेदार झाला आहे. आणि छोटीशी भूमिका असलेले आपले बाप्पा म्हणजेच आपल्या लक्ष्मीचे वडील जे असतात, रामनाथ म्हणून हे एक पात्र आहे, ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे बाप्पांनी केलेलं आहे. आणि छोटीशी भूमिका कुंदा म्हणून हे एक जे पात्र आहे त्यामध्ये दीप्ती लेले हिने सुद्धा अतिशय लक्षात राहण्यासारखी भूमिका केलेली आहे. म्हणजे तिने देखील त्या छोट्याशा पात्राला अतिशय चांगल्या प्रकारे न्याय दिला आहे. असे हे 5 ते 6 जेमतेम कॅरेक्टर असतील. आणि अजून एक महत्त्वाचं होतं ते म्हणजे खोत म्हणून हे एक कॅरेक्टर आहे, ते आपले प्रवीण तरडे सर त्यांनी केलेलं आहे. सो ह्या अशा 6 ते 7 कॅरेक्टरभोवती हा चित्रपट पूर्णतः फिरतो. पण ह्या चित्रपटामध्ये आपल्याला असं कुठेही जाणवत नाही की हा चित्रपट कुठेतरी भरकटला आहे किंवा काहीसा कंटाळवाणा झालेला आहे, असं आपल्याला बघताना कुठेही अजिबात जाणवत नाही. आणि त्याच्यामुळेच हाच महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हाच महत्त्वाचा मुद्दा आहे या चित्रपटाविषयी. सो चांगली कलाकृती काय असते हे जर पाहायचं असेल तर तुम्ही पांघरूण नक्की बघा. आता आपण पाहूयात जमेची बाजू. या चित्रपटामध्ये अशा काय USPs आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला चित्रपट पाहावासा वाटतो. संवाद, संगीत, कथा, पटकथा, वेशभूषा आणि छायाचित्रण, सर्व गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने गुंफलेल्या आहेत महेश मांजरेकर सरांनी. आणि प्रत्येकानेच प्रत्येक बाबतीत जे काही कष्ट घेतले असतील आणि जे काही प्रयत्न केलेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला समोर दिसतात. तुमच्यासमोर एक मेजवानी आहे या सगळ्या सर्व गोष्टींची. विशेषतः कथा ही आपल्याला खिळवून ठेवणारी आणि कुठेही तुम्हाला वाटत नाही की चित्रपट आता निसटला आहे. त्याच्यानंतर जे महत्त्वाचं आणि मेन USP ह्या चित्रपटाचा आहे तो म्हणजे संगीत. सलील कुलकर्णी, अजित परब यासारख्या दिग्गज संगीतकारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने गीतबद्ध केलेली आहेत यातली गाणी. आणि वैभव जोशी यांनी अतिशय चांगल्या प्रकारची उत्कृष्ट अशी गीतं लिहिलेली आहेत या चित्रपटासाठी. आणि त्यासोबतच आनंद भाटे, केतकी माटेगावकर यासारख्या, प्रथमेश लगाटे यासारख्या गायक गायिकांनी अतिशय सुरेख अशी श्रवणीय गाणी म्हटलेली आहेत या चित्रपटामध्ये. प्रत्येक गाणं हे लक्षात राहण्यासारखं आहे. आणि त्यातल्या त्यात मला अजून एक सांगा असं वाटेल की या चित्रपटामध्ये आपला लास्ट इयरचा जो म्हणजे मागच्या वर्षीचा जो इंडियन आयडॉल आहे पवनदीप याने म्हटलेलं सतरंगी झाला हे उत्कृष्ट वाटलं मला. सॉन्ग मला ऐकायलाही फार आवडलं आणि मी बऱ्याच वेळेला हे सॉन्ग ऐकत देखील असतो. चित्रपट हा 2 वर्षापूर्वी येणार होता पण करोना आणि या सगळ्या काळामुळे हा 2 वर्षानंतर रिलीज झाला आहे. पण हा चित्रपट थिएटरसाठीच होता आणि थिएटरसाठीच आहे. सो संगीत दर्जा आहे या चित्रपटाचा. अतिशय चांगली गाणी आहेत, सुरेख गाणी आहेत आणि तुम्हाला ऐकायला देखील श्रवणीय आहेत. आणि त्याच्यानंतर अजून एक पुढचा महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे छायाचित्रण. सिनेमॅटोग्राफी उत्कृष्ट. म्हणजे कुठल्याही बाबतीत कुठलाही सीन असं नाही वाटत की कॅमेरा अँगल चुकलेला आहे किंवा कॅमेरा अँगल काय असतात आणि कशा प्रकारचं छायाचित्रण करायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर हा चित्रपट नक्की बघा. स्वातंत्र्यपूर्व काळ हे चांगल्या पद्धतीने आपल्याला दाखवलेलं आहे. सो छायाचित्रण ही सुद्धा एक जमेची बाजू आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, शेवटची जी महत्त्वाची गोष्ट आहे संवाद. गणेश मतकरी सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने साचेबद्ध आणि मोजक्याच शब्दात त्यांनी मुद्देसूद जे काही संवाद आपल्यासमोर उभे केले ते उल्लेखनीय आहेत. आणि अशा प्रकारच्या म्हणजे पिरियॉडिक सिनेमा आपण ज्याला म्हणतो त्या प्रकारच्या चित्रपटामध्ये संवादाला फार महत्त्व असतं. त्यातल्या त्यात 1-2 संवाद मला खरंच काळजाला भिडले आणि त्यातलाच एक आहे देह आला की भसे पाशी येतातच. आणि अजून एक लक्षात राहण्यासारखा होता, प्रेमाच्या स्पर्शात खूप ताकद असते पण हे सांगणाराच त्या प्रेमाची तगमग नाही जाणवू शकत. तर असे काळजाला भिडणारे संवाद या चित्रपटात आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर गेलो होतो काकस्पर्श डोक्यात घेऊन, पण मी ज्या वेळेला बाहेर आलो त्यावेळेला मला पांघरूण या शब्दाचा अर्थ समजला. आणि पांघरूण म्हटल्यावरती बऱ्याचशा गोष्टी डोक्यात येत होत्या. पण हा चित्रपट खूप काही शिकवून जातो. विशेषतः विलक्षण या शब्दाचा जर अर्थ कळायचा असेल तर हा चित्रपट नक्की आहे. विलक्षण हा काकस्पर्शमध्ये सुद्धा होता पण मला त्यावेळेला विषित मला अजिबात त्याचा अर्थ उमगलेला नव्हता. पण आत्ता मी सिनेमा बघून आल्यानंतर मला त्या गोष्टीचा अर्थ उमगला आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला हा नक्की रेकमेंड करेन मूवी. आणि अजून हा चित्रपट आपल्याला बरेचसे प्रश्न विचारून जातो आणि त्यापैकीच काय योग्य, काय अयोग्य, काय पाप, काय पुण्य या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे. तसेच प्रेमाची ओढ ही चुकीची की बरोबर, प्रेम हे मनात असतं की प्रेम हे कायेत असतं, तर अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी, बरेच प्रश्न विचारणारा हा चित्रपट आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला नक्की आवर्जून सांगेन की तुम्ही हा चित्रपटगृहातच बघा
आणि त्याच पठडीचा हा चित्रपट आहे आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर सरांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तो मांडला आहे. आणि मी त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये बघितलं होतं, तर त्यांनी सांगितलं होतं की हा माझ्या आत्तापर्यंतच्या चित्रपटामधला सगळ्यात बेस्ट चित्रपट मी बनवला आहे. सो तो का आहे आणि का ते असं म्हटलं असतील हे पाहण्यासाठी तरी नक्की हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन तुम्ही बघा. आणि या चित्रपटाला मी दर्जा देतो आहे, म्हणजेच 5 स्टार देतो आहे, कारण ह्या चित्रपटात मला कुठेही निगेटिव्ह किंवा कुठेही कमी जाणवलेलीच नाही. कुठल्याच बाबतीत सगळ्या गोष्टी सरस आहेत, त्याच्यामुळे मी दर्जा देतो आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमचे काही जर सजेशन असतील तर मला नक्की कळवा. आणि हो, अजून कुठल्या मराठी चित्रपटांविषयी जर रिव्ह्यू हवे असतील तर मला नक्की कमेंट करा. आणि ज्यांनी कोणी माझा झिम्मा मूवीचा रिव्ह्यू पाहिला नसेल तर नक्की बघा, लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर पुन्हा भेटूया अशाच प्रकारचा नवीन काहीतरी मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.